अन्य अविनाशची लव्ह स्टोरी भाग 4। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा। मागील भागात अन्या बिचारी रेवाच्या जोरात चिमटा केल्याने विवळली आणि समोर पाहिलं तर अविनाश दुसरीकडे पाहत होता। तिने स्वतःच्या डोक्यावर एक टपली मारली आणि समोर पाहू लागली, कारण अविनाश सर्वांना प्रोत्साहित करण्यासाठी उभा राहिला होता। पूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली होती। त्याचवेळी त्याचा मॅग्नेटिक आवाज आला, तर आतापासून पुढे हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन, आणि त्याने बोलायला सुरुवात केली। जवळपास 2 तास त्याने लेक्चर दिलं। नेहमीप्रमाणे आज त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता आणि आज तो थोडा वाढलेला होता। त्याचा मोहक आवाज व त्याची बोलण्याची कला ह्यामुळे पूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली होती। सगळेजण शांतचित्ताने त्याचे भाषण ऐकत होते। तो जर थोडा वेळ थांबला तर टाचणी पडेल तरी आवाज ऐकू येईल अशी तिथे शांतता पसरली होती। दररोज 45 मिनिटांचे लेक्चरला मुले कंटाळत होती, पण ती आज जवळजवळ 2 तास शांतपणे लेक्चर ऐकत बसली होती। अविनाशचा लेक्चर ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता। जणू काही त्याने स्वतःमधला थोडा आत्मविश्वास आपल्या भाषणातून सर्वांना दिला असावा। ह्या 2 तासांच्या भाषणांमध्ये त्यांनी कोणाच्याही लक्षात न येता कितीतरी वेळा अन्याकडे पाहिले होते, पण ही गोष्ट एका व्यक्तीच्या नजरेतून सुटली नव्हती आणि ती व्यक्ती रेवा होती। अविनाशचे भाषण संपताच हॉलमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला। त्यानंतर तो त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला, तेव्हा त्याच्याजवळ कॉलेजचे प्राचार्य गेले व त्यांनी त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं। तेव्हा त्याने हसून होमध्ये मान हलवली। आजच्या या कार्यक्रमांमध्ये आपण आपल्या कॉलेजमधल्या गेल्या वर्षीच्या टॉपर स्टुडंटचा सत्कार करणार आहोत, असे प्राचार्य साहेब म्हणाले। अन्या तिथे जमलेले सगळेच एका सुरात ओरडू लागले, हो यस अन्या, आपल्या कॉलेजमधील तसेच डिस्ट्रिक्टमधील टॉपर स्टुडंट, आपल्या सर्वांची लाडकी अन्या। मी अन्याला स्टेजवर येण्यासाठी आमंत्रित करतो। अन्या प्लीज कम ऑन द स्टेज, प्राचार्य साहेब म्हणाले। अन्या जागेवरून उठून स्टेजवर गेली, तेव्हा सर्वांनी टाळ्यांच्या गजराने तिचं स्वागत केलं। अविनाशने तिला मेडल व प्रशस्तीपत्र देऊन तिचा सन्मान केला आणि तिच्या हातात हात देऊन तिचे अभिनंदन केलं। तिच्या हातचा स्पर्श होताच आज त्याच्या चेहऱ्यावर आपसुकच स्माईल आली। कॉंग्रॅच्युलेशन्स मिस अन्या, त्याचा मॅग्नेटिक आवाज आला। तसं तिला मगाशी रिक्षामध्ये बसलेल्या व्यक्तीची आठवण झाली, कारण त्याच्या परफ्यूमचा सुगंध पण अगदी तसाच सेमच होता। थँक्यू सर, अन्या असं म्हणून जाण्यासाठी मागे वळली, तेव्हा पुन्हा एकदा वाऱ्यामुळे तिचे केस त्याच्या तोंडावर उडाली आणि तो पुन्हा एकदा डोळे झाकून तिच्या केसांचा सुगंध अनुभवत होता। तो 1-2 मिनिटे ब्लँक होऊन डोळे झाकून तिथेच उभा होता। अन्या खाली जाऊन आपल्या खुर्चीवर बसली। कॉंग्रॅच्युलेशन अन्या, रेवा तिला मिठी मारत बोलली। थँक्यू रेऊ, अन्या म्हणाली। मला वाटतं अविनाश सर तुझ्यावर फुल फ्लॅट झाले आहेत, कारण मगाशी ते जेव्हा स्पीच देत होते तेव्हा सारखं तुझ्याकडे पाहत होते आणि आता पण तू जेव्हा स्टेजवर गेली तेव्हापासून ते तुझ्याकडेच पाहत आहेत। बघ ना, ते तू गेलेल्या दिशेला डोळे झाकून उभे आहेत, रेवा म्हणाली। तुझं आपलं काहीतरीच हो, असं म्हणत अन्याने रेवाला एक मारलं। मग समोर बघ ते कसे उभे आहेत, रेवा म्हणाली। अन्याने समोर पाहिले तर अविनाश आपल्या फोनमध्ये काहीतरी पाहत खुर्चीवर बसला होता। अन्याने रेवाकडे रागाने पाहिले व समोर बघण्याचा इशारा केला। रेवाने समोर पाहिले तर अविनाश खुर्चीवर बसलेला दिसला। तिने कानाला हात लावून अन्याला सॉरी म्हणून शांत बसली। कार्यक्रम संपला आणि अविनाश जायला निघाला तसं मुलं त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी जमा झाली। अविनाशचे बॉडीगार्ड त्याला कव्हर करायला येत होते, पण त्याने त्यांना अडविलं। अविनाशने हे सगळ्यांसोबत फोटो काढले आणि जायला निघाला, पण त्याची नजर कुणाला तरी शोधत होती। त्याने थोडे पुढे पाहिले तर अन्या व रेवा तिथेच उभ्या होत्या।
त्यांना पण अविनाशसोबत फोटो काढायचा होता. तो त्यांच्याजवळ गेला. तर आम्हाला तुमच्यासोबत एक फोटो काढायचा आहे, अन्या कचकरतच बोलली. व्हाय नॉट. अविनाश असं बोलून तो त्या दोघींच्या जवळ उभा राहिला व आपल्या फोनमध्ये त्यांची एक सेल्फी काढली. सर, ते माझ्या फोनमध्ये पण एक काढा ना प्लीज, अन्या त्याच्याकडे आपला फोन देत म्हणाली. त्यांनी अन्याच्या फोनमध्ये पण एक सेल्फी काढली व एक नजर तिला पाहिलं व तिथून तो निघून गेला आणि आपल्या मोबाईलमध्ये फोटो बघत होता. तर रेवा अन्याकडे एकसारखी पाहत उभी होती. अन्याने तिच्याकडे पाहिलं आणि नजरेने तिला काही झालं का असं विचारलं. तर तिने काही नाही म्हणून मान हलवली. अन्या, चल ना, आपण तुझं हे सेलिब्रेट करूया, कारण उद्यापासून तू कॉलेजला येशील किंवा नाही येशील, म्हणून आजचा हा दिवस आपण दोघी एन्जॉय करूया, रेवा म्हणाली. त्याचवेळी अन्या इमोशनल झाली, कारण दोघेही लहानपणापासूनच एकत्रच होत्या आणि सकाळी जेव्हा तिला कळलं की उद्यापासून अन्या कॉलेजमध्ये येणार नाही, तेव्हापासून तिला अन्यासाठी खूप वाईट वाटत होतं. कधीही न रडणारी रेवा आज अन्याच्या गळ्यात पडून रडत होती. रेवाला असं रडताना पाहून सगळे त्या दोघींकडे पाहू लागले, कारण रेवा बिंदास डॅशिंग मुलगी, तिला कुणाचंच काही पडलेलं नसायचं. पण अन्याबरोबर तिची एक वेगळी अटॅचमेंट झाली होती, म्हणून ती तिच्या बाबतीत खूप हळवी होती. तिने लहानपणापासूनच अन्याचा स्ट्रगल आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. रेवा, अगं तू वेडी आहेस का? हे बघ, सगळे आपल्याकडेच बघत आहेत. चल, आपण कुठेतरी बसून बोलूया. त्या दोघी कॅन्टीनमध्ये जाऊन बसल्या. अन्यानीच खाण्यासाठी ऑर्डर दिलं, कारण कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर काय खाऊ काय नको असं करणारी रेवा आज खूप खूप शांत होती. रेवा, अगं काहीतरी खाऊन घे ना, आज आपण मस्तपैकी कुठेतरी फिरायला जाऊया. तू नेहमी म्हणतेस ना की मला फिरायची काही आवड नाही म्हणून. मी आज दिवसभर माझ्या रेवासोबतच फिरणार आहे. तू पटकन हात धुवून ये. हे बघ, मी तुझे आवडते पावभाजी ऑर्डर केली आणि आज मी पण तुझ्यासोबत पावभाजीच खाणार आहे. सकाळी मी व्यवस्थित नाश्ता केला नव्हता. मलाही खूप भूक लागलेली आहे, अन्या म्हणाली. अन्या, अगं तुला भूक लागली आहे मग ते मगापासून मला सांगायचं ना. तसं मला पण खूप भूक लागली होती, पण सकाळचं तुझं बोलणं ऐकून माझं आज कशातच मन लागत नव्हतं. मला तर असं वाटत आहे की काहीतरी चमत्कार व्हावे, तुझ्या बाबांच्या डोक्यात प्रकाश पडावा आणि त्यांनी त्यांचा निर्णय बदलून टाकावा, रेवा म्हणाली. रेवू, मला वाटतं आता हे शक्य नाही, कारण बाबांनी एकदा निर्णय घेतला तर ते कुणाचंही ऐकत नाही. आता मी सगळं बाप्पावर सोपवलं आहे. जर त्याला खरंच माझी काळजी असेल तर तो काही ना काहीतरी करेल. कॅन्टीनमध्ये असलेल्या बाप्पाच्या फोटोकडे पाहून ती बोलली. अन्या, पटकनावर आपण दोघी आज बाप्पाच्या दर्शनासाठी जाऊया. मी तिथे तुझ्यासाठी नवस बोलते. माझी आई म्हणते की जर एखाद्याने बाप्पाची मनोभावे प्रार्थना केली तर बाप्पा नक्की ऐकतो, आणि जर का एखाद्याने मनापासून काहीतरी मागितलं तर तो नक्कीच त्याला जे हवं ते देतो, रेवा पटापट खात बोलली. दोघींनी पटकन खाऊन घेतलं आणि दोघीही जवळच असलेल्या गणपतीच्या मंदिराकडे जायला निघाल्या. कॉलेजपासून मंदिर थोड्याच अंतरावर होते, म्हणून त्या दोघी चालत निघाल्या होत्या. अन्याने तिच्या आईला फोन केला व तिच्या तब्येतीची चौकशी केली आणि ती रेवासोबत आहे व तिला आज घरी यायला थोडा उशीर होईल असे तिने सांगितले. तिच्या आईनेही तिला परमिशन दिली, कारण अन्याच्या बाबांनी उद्यापासून तिला कॉलेजला जायचं नाही म्हणून सांगितलं होतं. त्यामुळे तसंही उद्यापासून तिला घरीच राहावे लागणार होते. म्हणूनच आज तिने थोडा वेळ बाहेर फिरून यावं असं तिच्या आईची इच्छा होती. तरीही घरी आल्यावर तिला ओरडा बसायला नको, म्हणून तिच्या आईने एकदा बाबांना विचारलं, अहो ऐकलं का, अन्य रेवासोबत आहे. त्या दोघी गणपतीच्या दर्शन घ्यायला मंदिरात गेल्या आहेत, तर त्यांना जाऊ द्या. अन्याची आई थोडी दचकतच बोलली. बरं जाऊ दे, पण सकाळी ती काही न खाता तसेच कॉलेजला गेली होती. तिला म्हण काहीतरी खाऊन मगच मंदिरात जा, आणि हो, तिला अंधार पडायच्या आत घरी ये म्हणून सांग. अन्याचे बाबा थोड्या मोठ्याने बोलले. त्यांचं बोलणं झाल्यावर
अगं, मला असं का बघत बसली आहेस? तिला सांग ना. अन्याचे बाबा तिच्या आईला असे एकसारखे बघत आहे म्हणून ते बोलले. अन्या बाळा, तू ऐकलंस ना तुझे बाबा काय म्हणाले? तू काहीतरी खाऊन घे आणि मगच मंदिरात जा. अन्याची आई आपल्या डोळ्यातील आनंदाश्रू पुसत बोलली. याआधी त्यांनी कधीही तिची चौकशी केली नव्हती असं पण म्हणता येणार नाही, कारण जेव्हा जेव्हा ती आजारी असायची किंवा तिला काहीतरी लागलं तरी ते बेचैन व्हायचे. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नव्हत्या, एवढंच. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला अन्या व अविनाशची लव्ह स्टोरी कशी वाटत आहे तर कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.